ओके, बघा लक्ष द्या. आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये काय सुरू केल्या होत्या? ग्रुप नंबर 16, 17 आणि 18 सुरू केल्या होत्या. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट हा पार्ट सेकंड आहे. त्यामध्ये आपल्याला इथं बघायचं आहे रिॲक्टिव्हिटी बघायची आहे टुवर्ड्स द ऑक्सिजन. म्हणजे प्रत्येकाच्या ग्रुप नंबर 16 ची, ग्रुप नंबर 17 ची आणि ग्रुप नंबर 18 ची याची रिॲक्टिव्हिटी म्हणजे रिॲक्शन टुवर्ड्स द ऑक्सिजन, कशा पद्धतीने ऑक्सिजन सोबत त्यांची रिॲक्शन होते आपल्याला हे बघायचं इथं. बघा लक्ष द्या. पहिला आहे ग्रुप नंबर 16. आता ग्रुप 16 म्हणजे सिंपली ऑक्सिजनचीच फॅमिली आहे. ऑक्सिजनच्या फॅमिली मधले ऑक्सिजन सोडून जेवढे खालचे आहेत ना, त्याच्यामध्ये सल्फर सुद्धा येते, सेलेनियम येते, टेरिलियम येते आणि पोलोनियम येते. ह्यांच्या रिॲक्शन्स आपल्याला इथं बघायचे. बघा, ऑल द एलिमेंट्स फ्रॉम मोनोऑक्साइड. आता मोनोऑक्साइड म्हणजे सिंपली ज्याच्यामध्ये एकच ऑक्सिजन आहे त्याला म्हणतात मोनोऑक्साइड. त्यानंतर डायऑक्साइड ज्याच्यामध्ये ऑक्सिजन किती आहे? 2 आहेत. आणि ट्रायऑक्साइड ज्याच्यामध्ये ऑक्सिजन किती आहे? 3 जण असतात. म्हणजे सिंपली ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 3 आहे आपल्याला माहिती आहे. म्हणजे त्यांना 3 वेगवेगळे बॉन्ड तयार करू शकतो. एक असेल तर मोनोऑक्साइड म्हणूया, 2 असेल तर डायऑक्साइड म्हणूया, 3 असेल तर ट्रायऑक्साइड म्हणूया. ओके. आणि वेअर ई म्हणजे, आता ई म्हणजे सल्फर. ई इज इक्वल टू सल्फर ठेवू शकता किंवा सेलेनियम ठेवू शकता किंवा टेरिलियम ठेवू शकता किंवा पोलोनियम. यांच्यासोबत अशा पद्धतीने मोनोऑक्साइड करू शकतो, डायऑक्साइड करू शकतो आणि ट्रायऑक्साइड करू शकतो. म्हणजे याचा सिंपली असा अर्थ आहे, जो ऑक्सिजन आहे या सगळ्यांशी रिॲक्शन करू शकतो. पुढे ऑल डायऑक्साइड ऍक्ट ऍज अ ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग एजंट. आता इथे जेवढे काही डायऑक्साइड तयार होणार आहे, डायऑक्साइड म्हणजे O2 ना, हे सगळे ऑक्सिडायझिंग एजंट किंवा रिड्युसिंग एजंट म्हणून काम करतात. आता ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट म्हणजे काय? एकतर हायड्रो म्हणजे सिंपली इलेक्ट्रॉन देणं किंवा घेणं याला आपण म्हणतो. हे दोन्ही गोष्टी करू शकतात. आणि डायऑक्साइड आणि ट्रायऑक्साइड आर ऍसिडिक इन नेचर. बघा लक्ष द्या मुलांना. आता इथे आपल्याला माहिती आहे मोनोऑक्साइड आहे, डायऑक्साइड आहे आणि तिसरा आहे ट्रायऑक्साइड. इथला डायऑक्साइड आणि ट्रायऑक्साइड हे कसे असतात? ऍसिडिक असतात. हे कसे असतात? ऍसिडिक. आणि हा मोनोऑक्साइड कसा आहे? बेसिक इन नेचर असतो. ओके. आणि त्यासोबत दिस ऑक्साइड डिझॉल्व इन अ वॉटर. आता हे जे ऑक्साइड आहेत ना, हे पाण्यामध्ये काय होतात? डिझॉल्व होतात. मला सांगा, आता हे ऑक्साइड जर पाण्यामध्ये डिझॉल्व झाले तर ऍसिड फॉर्म करणार, कारण की हे कसे आहेत? ऍसिडिक आहेत. फॉर एक्झाम्पल जर मी म्हणलो सेलेनियम ऑक्साइड आहे, आता सेलेनियम डायऑक्साइड. ओके. SeO2 मी त्याला पाण्यासोबत रिॲक्शन केलं म्हणजे इथं काय लिहिलं मी? H2O लिहिलं. तर पाण्यामध्ये टाकलं तर मला भेटलं H2SeO3. काय भेटलं? H2SeO3. याला म्हणायचं सेलेनियस ऍसिड. याला काय म्हणायचं? सेलेनियस. NiOUS. म्हणजे ऑक्सिजन कसं आहे? ट्राय. आणि त्याच्यानंतर आहे H2SO4. हा आहे सेलेनिक ऍसिड. NiC म्हणलं की O4 म्हणायचं. ओके. H2SeO4. ओके. आता आपल्या एक्झाम मध्ये असा नाही क्वेश्चन येणार. क्वेश्चन कसा येऊ शकतो की बाबा याच्यामध्ये मोनो ऑक्साइड हा ऍसिडिक आहे का? डायऑक्साइड हा ऍसिडिक आहे का? ट्रायऑक्साइड हा ऍसिडिक आहे का? तर त्या ठिकाणी डाय आणि ट्राय काय? ऍसिडिक आहेत सिंपली. ओके. एक गोष्ट लक्षात ठेवायची. आणि सगळेच्या सगळे त्याच्यासोबत रिॲक्शन करतात फ्रॉम ग्रुप नंबर 16. ओके. आता ग्रुप आहे 17. असा प्रश्न पडतो की बाबा ग्रुप 17 मधले जे एलिमेंट्स आहेत ते ऑक्सिजन सोबत रिॲक्शन करतात का? कारण की आपण काय बघायला? रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स द ऑक्सिजन बघायला. म्हणजे ऑक्सिजनचं ग्रुप नंबर 16 सोबत, ग्रुप नंबर 17 सोबत, ग्रुप नंबर 18 सोबतच्या रिॲक्शन बघायला. तर ग्रुप नंबर 16 मधल्या सगळ्या रिॲक्शन होतात. ओके. ऑक्साइड्स फॉर्म होतात. आता ग्रुप नंबर 17 मधले बघूया. ऑल एलिमेंट्स फॉर्म मेनी ऑक्साइड. ओके. म्हणजे ऑक्सिजन काय आहे? या ठिकाणी सगळ्यासोबत रिॲक्शन करतं. ऑल एलिमेंट्स फॉर्म्स मेनी ऑक्साइड विथ द ऑक्सिजन. फ्लोरीन. आता बघा लक्षात द्या. फ्लोरीन. आता आपल्याला माहिती आहे ग्रुप नंबर 17 हॅलोजनची फॅमिली आहे. त्यामधला पहिला जो व्यक्ती आहे, पहिला जो एलिमेंट आहे तो फ्लोरीन आहे. तर फ्लोरीन सोबत रिॲक्शन होते का ऑक्सिजनची? हो, होणार आहे. तो होतो FO2 किंवा याला सिंपली OF2 म्हणतात. ओके. सिंपली काय म्हणतात? OF2. त्यासोबत O2F2 तयार होतं आणि हे बोथ आहे ना, दे आर कॉल्ड ॲज द फ्लोरिनेटिंग एजंट. ओके. विच आर द फॉलोइंग आर द फ्लोरिनेटिंग एजंट. तर इथं लक्षात ठेवा OF2 आणि O2F2 हे कोणते एजंट आहेत? फ्लोरिनेटिंग एजंट आहेत. त्यासोबत क्लोरीन सोबत रिॲक्शन होते. Cl2O, ClO2, Cl2O6, Cl2O7 हे हायली रिॲक्टिव्ह ऑक्साइड्स आहेत आणि यांचा वापर केला जातो ब्लिचिंग एजंट म्हणून. कोणता एजंट म्हणून? ब्लिचिंग एजंट. आणि याच्यामध्ये पेपर पल्प आणि टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये ब्लिचिंग एजंट म्हणजे याच्यामुळे त्याचा कलरच निघून जातो, कलरलेस बनतात, व्हाईट कलर तयार होतो. आपण सिंपली कलरलेस म्हणजे कोणता कलर? कोणताही कलर नाही. म्हणजेच कोणता कलर? व्हाईट कलर. ते ब्लिचिंग एजंट म्हणून तुम्हाला सिंपली कोण काम करतो माहिती आहे? क्लोरीन हा जो आहे ब्लिचिंग एजंट म्हणून आपल्याला इथं काम करणार आहे. मला सांगा या ठिकाणी क्लोरीनची रिॲक्शन ऑक्सिजन सोबत होत आहे का? ओके. फ्लोरीनची रिॲक्शन ऑक्सिजन सोबत होत आहे का?
पाहिलं. ओके, त्यानंतर फ्लोरीन झाला, क्लोरीन झाला, आता ब्रोमीन झाला. तुम्हाला ब्रोमीन विषयी एक गोष्ट लक्षात ठेवा, ब्रोमीन हा लिक्विड स्टेट मध्ये आढळतो ॲट रूम टेम्परेचर. ठीक आहे. ब्रोमीन फॉर्म्स, ओके, ब्रोमीन फॉर्म्स Br2O, BrO2, BrO3 आणि हे अनस्टेबल ऑक्साईड फॉर्म करतात. ओके, म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग फॉर्म द अनस्टेबल ऑक्साइड्स, तर त्याच्यामध्ये कोण येतो, ब्रोमीन येतो. आणि आयोडीन सुद्धा फॉर्म करतो I2O4, I2O5, I2O7 ऑक्साईड. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला विचारलं जातं की बाबा पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट कोणता आहे, तर हे पाठच करायचं. I2O5 हा काय आहे, पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट, दॅट इज I2O5. I2O5 ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. ठीक आहे. आणि हायर ऑक्साइड्स ऑफ हॅलोजन आर मोर स्टेबल दॅन द लोअर ऑक्साइड्स ऑफ द हॅलोजन. म्हणजे हायर ऑक्साइड्स ऑफ द हॅलोजन बरोबरचे जे आहेत ते काय मोर स्टेबल आहेत दुसऱ्यांपेक्षा, बाकीचे अनस्टेबल आहेत. ओके, लक्षात ठेवा, तेवढं काय नाही, पण हा गोष्ट लक्षात ठेवा, I2O5 हा एक पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ओके, बघा पहिल्यांदा आपण कोणतं बघलं, रिॲक्टिव्हिटी ऑफ ऑक्सिजन बघितलं. आता रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स द हॅलोजन, हॅलोजनच्या रिॲक्शन होतात का. मग मला सांगा, ऑक्सिजनची नोबल गॅस सोबत रिॲक्शन होईल का, ग्रुप नंबर 18 सोबत रिॲक्शन होईल का, होणार नाहीये. ग्रुप नंबर 18 ची रिॲक्शन कोणासोबत पण होणार नाही, बिकॉज त्यांचं ऑक्टेट काय असते, कंप्लीट झालेलं असते. ग्रुप 16 ग्रुप 17 सोबत होणार आहे. आता आपल्याला बघायचे रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स द हॅलोजन. ओके, म्हणजे हॅलोजनच्या रिॲक्टिव्हिटी बघायचे, त्याची हॅलोजनची रिॲक्टिव्हिटी ग्रुप नंबर 16 म्हणजे ऑक्सिजन सोबत होते का बघायचे. ठीक आहे. ऑल एलिमेंट्स रिॲक्ट विथ द हॅलोजन टू गिव्ह लार्ज नंबर ऑफ हॅलाइड. आता ऑक्सिजन सोबत रिॲक्शन झाला, ऑक्साईड तयार होतात. हॅलोजन सोबत रिॲक्शन झालं, काय तयार होतील, हॅलाइड्स तयार होतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये सिंगल असेल तर मोनो हॅलाइड, दोघं असतील तर डाय हॅलाइड, आणि 4 असतील तर टेट्रा हॅलाइड. ओके, 6 असतील तर काय असणार आहे, हेक्सा हॅलाइड असणार आहे. आणि मोनो हॅलाइड्स आर डायमेरिक इन नेचर. एवढे एक पॉईंट लक्षात ठेवा मुलांनो, की जो मोनो हॅलाइड असतो ना त्याचं नेचर डायमेरिक असते. ठीक आहे. म्हणजे सिंपली जर तुम्ही इथे व्यवस्थित जर बघल्या, 2 आहे, 2 आहे, 2 आहे, आणि इथं तुम्हाला सगळेच्या सगळे इव्हन नंबर दिसतील. इव्हन म्हणजे समसंख्या. समजायला का, हॅलोजन सोबत रिॲक्शन होताना ती समसंख्या असणार आहे. जसं की इथे काय झाले तुम्हाला, Se2Cl2, S2Cl2, S2F2, SCl2, SeCl2, TeCl2, SCl4, SeCl4, TeCl4, SF6, SeF6, TeF6. इथं कुठं ऑड नंबर आहे का, नाही. तुम्हाला सोपं जाईल ओळखण्यासाठी, ऑड वन आउट करण्यासाठी किंवा इलिमिनेट करण्यासाठी. बाबा तिथं जर ऑड नंबर आला तर कट करून टाकायचं, जर त्याची रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स कोणासोबत असेल, हॅलोजन सोबत असेल. ठीक आहे. ओके, अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, मोनो हॅलाइड हे डायमेरिक असतात. डाय हॅलाइड बघा फक्त मल्टिप्लाय करायचं. मोनो म्हणजे 1, 1 गुणिले 2 किती, 2 डायमेरिक. डाय म्हणजे 2, 2 गुणिले 2 म्हणजे किती, 4 म्हणजे किती, टेट्राहायड्रल. टेट्राहायड्रल हा ट्रायगोनियल बायपिरॅमिड असतो. बघा ना, याला आयडेंटिटी करा. टेट्राहॅलाइड्स हा ट्रायगोनल बायपिरॅमिड, व्हेरी आयडेंटिटी करा. टेट्राहॅलाइड्स हे ट्रायगोनल बायपिरॅमिड स्ट्रक्चरचे असतात. ओके, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर हेक्साहॅलाइड्स हे ऑक्टाहायड्रल असतात. हे 2 लक्षात ठेवा. टेट्राहॅलाइड यांचा स्ट्रक्चर कसा असतो, ट्रायगोनल पिरॅमिडल, आणि हेक्साहॅलाइड यांचा स्ट्रक्चर कसा असतो, ऑक्टाहायड्रल असतो. या 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि त्यासोबत या हॅलाइडची स्टॅबिलिटी आपल्याला बघायची आहे. जर सगळ्यात जास्त स्टेबल हॅलाइड जर म्हणल्या, डिक्रीजेस इन ऑर्डर, सगळ्यात जास्त कोण आहे, त्याच्यानंतर आयोडाइड. म्हणजे मोस्ट या ठिकाणी स्टॅबिलिटी मध्ये म्हणलं तर फ्लोराइड्स आहेत. ओके, त्यानंतर हॅलोजनची रिॲक्टिव्हिटी आपण आता कोणासोबत बघायला, ग्रुप नंबर 17. आता मला सांगा, 2 हॅलाइड्स एकमेकांसोबत या ठिकाणी रिॲक्शन करू शकतात का, तर आन्सर आहे येस. हॅलोजन कंबाइन्स देमसेल्स टू फॉर्म अ इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. व्हॉट इज द मिनिंग ऑफ इंटर हॅलोजन कंपाऊंड्स, जर 2 हॅलोजन्स एकमेकांसोबतच या ठिकाणी कंबाईन होत असतील तर त्यांना म्हणायचं इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. त्याच्यामध्ये 2 X'3. ओके, अशा पद्धतीने ते फॉर्म होऊ शकतात. आणि X म्हणजे काय, हॅलोजन ॲटम विथ अ लार्जर साइज, आणि X' हा हॅलोजन ॲटम विथ द स्मॉलर साइज. म्हणजे इथे तुम्हाला पहिला जो दिसतोय ना त्याची साइज कशी असणार आहे, लार्ज, आणि दुसरा जो हॅलोजन दिसतो त्याची साइज कशी असणार आहे, स्मॉल. अशाच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी काय होणार आहे, रिॲक्शन फॉर्म होणार आहे. तर मला सांगा, फ्लोरीनची साइज जास्त आहे की आयोडीनची साइज जास्त, साइज जास्त कोणाची मोठी,
ठरवा अगोदर आयोडीनचे. मी तुम्हाला कालच सांगितलं, अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितलं की बाबा वरून तुम्ही जसं खाली जातात तस तसं त्यांच्यामध्ये शेल वाढत जातात. शेल म्हणजे ऑर्बिट वाढत जातात आणि त्यांची साईज मोठी होते. मग सगळ्यात छोटी साईज म्हणजे फ्लोरीन, त्याच्यावर म्हणलं तर क्लोरीन, त्याच्यावर म्हणलं तर ब्रोमीन, त्याच्यावर म्हणलं तर सगळ्यात मोठा कोण, आयोडीन. म्हणजे तुम्हाला इथं रिएक्शन मध्ये पहिल्यांदा आयोडीन दिसत. ओके, जर आयोडीन सोबत रिएक्शन झाली तर खाली वरपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेवा. ओके, म्हणजे पहिल्या हॅलोजनची साईज कशी असते, जास्त, आणि दुसऱ्या हॅलोजनची कशी साईज असते, स्मॉल असणार आहे. की पॉइंट एक लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर या हॅलोजनची रिएक्शन आपण आता कोणासोबत करायला, नोबल गॅसेस सोबत करायला. समजायला मी काय म्हणतोय बघूयात. काय होते जेव्हा क्रिप्टॉन आणि झेनॉन रिॲक्ट डायरेक्टली विथ द फ्लोरीन टू गिव्ह द फ्लोराईड. म्हणजे क्रिप्टॉन झालं, झेनॉन झालं, हे फ्लोरीन सोबत रिॲक्शन करतात आणि फ्लोराईड तयार करतात. झेनॉन फ्लोराइड्स. बघा हे आयएमपी मध्ये काय का, क्रिप्टॉन आणि झेनॉन. बाकी कोणी करायला का, हेलियम करतोय का, नाहीये. ओके, डायरेक्टली विथ द फ्लोरीन अँड आर पॉवरफुल फ्लोरिनेटिंग एजंट. आता हे सुद्धा काय पॉवरफुल फ्लोरिनेटिंग एजंट आहेत. बाकी कोणी पण यांच्यासोबत रिएक्शन करत नाही. फक्त कोण रिएक्शन करतो, फ्लोरीन करतो. ते पण कोणासोबत करतो, क्रिप्टॉन आणि झेनॉन सोबत. ओके, आणि ते पण काय म्हणून काम करतात, ऍज अ फ्लोरिनेटिंग एजंट. म्हणजे आपण आता काय बघूया, त्याच्या अगोदरच्या पॉइंट मध्ये आपण बघल्या रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स द ऑक्सिजन. त्याच्यानंतर आपण बघल्या रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स द हॅलोजन. आता पुढचा घटक आपल्याला बघायचा आहे रिएक्टिव्हिटी ऑफ द मेटल्स. म्हणजे ग्रुप नंबर 16 सोबत आपण मेटलची रिएक्शन केलं तर काय होऊ शकतं, ग्रुप नंबर 17 सोबत जर मेटलची रिएक्शन केलं तर काय होऊ शकतं, ग्रुप नंबर 18 सोबत मेटलची रिएक्शन केलं तर काय होतं. पहिल्यांदा मी 18 सांगतो. 18 म्हणजे नोबल गॅसेस किंवा नोबल एलिमेंट्स. दे डू नॉट रिएक्ट विथ द मेटल्स. ते मेटल सोबत रिएक्ट करतात का, नाही. ग्रुप नंबर 18 नोबल गॅसेस डू नॉट रिएक्ट विथ द मेटल. आयएमपी स्टेटमेंट पेपर मध्ये आलं तर पहिलं क्लिक करायचं की बाबा मेटल्स सोबत नोबल गॅसेसची रिएक्शन होणार नाही. दुसरं बघा आता ग्रुप नंबर 16 बघू. ग्रुप नंबर 16 म्हणजे फॅमिली कोणती, ऑक्सिजनची फॅमिली ना. कोणती फॅमिली असणार आहे, ऑक्सिजनची फॅमिली असणार आहे. ओके, म्हणजे ऑक्सिजनची रिएक्शन आपल्या मेटल सोबत होतात का, माझा पहिला प्रश्न, होतात की नाही, होणार आहे. ऑक्सिजनची रिएक्शन मेटल सोबत, म्हणून तर मेटल ऑक्साईड तयार होतात ना. वेन ऑक्सिजन कंबाईन विथ द मेटल इट फॉर्म्स देअर ऑक्साइड, म्हणून त्यांना मेटल ऑक्साईड म्हणतात. जसं की बघा ॲल्युमिनियम O2 ॲल्युमिनियम ऑक्साईड, कॉपर सल्फेट. ओके ओके, मॅग्नेशियम. आता इथे बघा येस म्हणजे कोण, सल्फर. कारण की आपण ग्रुप नंबर 16 सोबत मेटलची रिएक्शन करायला ना, त्याच्यामध्ये ऑक्सिजन सोबत करायला, सल्फर सोबत करायला, सेलेनियम सोबत, म्हणजे सगळ्यांच्या रिएक्शन होत आहेत. ठीक आहे. मग ग्रुप नंबर 17 एलिमेंट्स ऑफ द ग्रुप 17 रिएक्ट विथ द मेटल गिव्ह द मेटल हॅलाइड. जर मेटलची रिएक्शन ऑक्सिजन सोबत होत असेल तर काय ऑक्साईड, मेटल ऑक्साईड तयार होतात. जर मेटलची रिएक्शन हॅलोजन सोबत होत असेल तर काय तयार होतात, काय तयार होणार आहे, हॅलाइड्स फॉर्म होणार आहे. काय फॉर्म होणार आहे, हॅलाइड्स फॉर्म होणार आहे. फॉर एक्झाम्पल सोडियम रिएक्ट विथ द क्लोरीन, मग याला म्हणतात सोडियम क्लोराईड. त्याला आपण काय म्हणतो, नमक म्हणतो ना. म्हणजे बघा ना, आता सोडियम तर मेटल आहे ना, सोडियम काय मेटल आहे, क्लोरीन कोणत्या ग्रुपचा आहे, 16. दोघांची रिएक्शन केलं तर आपल्याला काय भेटलं, सोडियम क्लोराइड्स. म्हणजे ते हॅलाइड्स आहे. सोडियम क्लोराइड आहे ना, हॅलाइड. ओके, MgBr मॅग्नेशियम ब्रोमाइड आहेत ना. म्हणजे इथं बघा आयोनिक कॅरेक्टर ऑफ हॅलाइड डिक्रीजेस इन ऑर्डर. म्हणजे आयोनिक कॅरेक्टर या ऑर्डरने चेंज होतात. सगळ्यात जास्त आयोनिक कॅरेक्टर कोणाचा असेल, MF मेटल फ्लोराइड्स. ओके, मेटल क्लोराइड्स, मेटल ब्रोमाइड्स आणि मेटल आयोडाइड. याचा अर्थ आयोनिक कॅरेक्टर्स म्हणजे काय, जर मी मेटल आयोडाइड पाण्यामध्ये टाकलो तर खूप कमी आयन्स तयार होते. पण जर मी मेटल फ्लोराइड जर पाण्यात टाकलो तर जास्त आयन तयार होते. ओके, समजायला मी काय म्हणतोय. ठीक आहे, ही त्याची ऑर्डर आहे. आणि इथला जो M आहे तो मोनोव्हॅलेंट मेटल असतो. ओके, मोनोव्हॅलेंट मेटल असणार आहे. अँड द मेटल हॅलाइड्स इन देअर हायर ऑक्सिडेशन स्टेट्स आर मोर कोव्हॅलेंट. लक्षात ठेवू नका. फॉर एक्झाम्पल स्कॅन्डियम क्लोराइड. ओके, हे पॉईंट लक्षात ठेवू नका, काय अडचण नाही. फक्त या गोष्टी मी सांगितलं त्या गोष्टी मला लक्षात ठेवायच्या आहेत. मग मला सांगा मेटलची रिएक्शन ऑक्सिजन फॅमिली सोबत होते का, काय तयार करतात, ऑक्साईड फॉर्म करतात. ओके, मेटलची रिएक्शन फ्लोरीन फॅमिली सोबत होते का, होते. काय फॉर्म करतात, हॅलाइड्स फॉर्म करतात. म्हणजे हॅलोजन फॅमिली सोबत. ठीक आहे, म्हणजे हॅलोजन सोबत. मेटलची रिएक्शन नोबल गॅसेस सोबत होते का, काय फॉर्म करतात, रिएक्शनच होणार नाहीये. ठीक आहे, म्हणजे आता आपण काय बघूया, आपण 3 रिएक्शन्स बघितल्या. ओके, रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स द ऑक्सिजन, रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स द हॅलोजन, रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स द मेटल्स. तिन्ही आपण पॉईंट बघितलेले आहेत. आता पुढचा जो घटक आहे तो म्हणजे ॲलोट्रॉपी. कोणता घटक आहे मुलांनो, ॲलोट्रॉपी. आता या ठिकाणी ॲलोट्रॉपी म्हणजे काय, इलेमेंट एकच आहे पण त्याचे फॉर्म अलग आहेत.
मी काय म्हणतो इलेमेंट एकच आहे पण त्याचे फॉर्म अलग आहे. ठीक आहे, म्हणजे ऑक्सिजन हॅज अ 2 ॲलोट्रॉप्स, म्हणजे O आहे पण त्याचे ॲलोट्रॉप किती आहेत? 2. पहिला आहे O2, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ऑक्सिजन O2, आणि दुसरा आहे ओझोन. बघा ऑक्सिजन खरं तर 3 फॉर्म मध्ये आपल्याला आहे. सिंपली पहिला जो ऑक्सिजन तुम्हाला भेटेल ना, भेटणार नाही त्याला तयार करावा लागेल हा, दुसरा ऑक्सिजन हा, आणि तिसरा ऑक्सिजन हा. हा जो आहे याला म्हणतात नेसंट ऑक्सिजन. याला काय म्हणतात? नेसंट ऑक्सिजन. हा हायली टॉक्सिक आहे, हा आढळत नाही. हा कुठं आढळतो माहितीये का? त्याच्यामध्ये CO मध्ये आढळतो. त्याला म्हणतात कार्बन मोनॉक्साईड. त्याच्यानंतर O2 सगळ्यात जास्त आढळतो, आणि O3 ते तुम्हाला माहिती आहे. O3 म्हणजे कोणता लेअर? ओझोन लेअर. ठीक आहे, त्याच्यानंतर सल्फरचे सुद्धा 2 ॲलोट्रॉप आहेत. त्याच्यामध्ये रोम्बिक सल्फर आहे आणि दुसरा आहे मोनोक्लिनिक सल्फर. त्याच्यानंतर सेलेनियम एक्झिस्ट इन 2 ॲलोट्रॉप. बघा प्रत्येक 2-2 ॲलोट्रॉप मध्ये सेलेनियम 2 ह्याच्यामध्ये असते. रेड कलरचा जो असतो तो नॉन मेटॅलिक असतो, आणि ग्रे कलरचा जो सेलेनियम असतो तो काय असतो? मेटॅलिक असतो. ओके, त्याच्यानंतर टेरिलियम असणार आहे, त्यांना पण 2 ॲलोट्रॉप्स मध्ये आढळतो. एक क्रिस्टलाइन टेरिलियम असतो आणि दुसरा अमॉर्फस असतो. आणि जो पोलोनियम आहे तो पण कशा फॉर्म मध्ये असतो? 2 ॲलोट्रॉप, एक अल्फा पोलोनियम आणि एक बीटा. कारण की हे पोलोनियम जो आहे तो कसा आहे? रेडिओ ऍक्टिव्ह आहे. म्हणजे ॲलोट्रॉप्स ऑफ ऑक्सिजन फॅमिली जर म्हणलं, ऑक्सिजनचे ॲलोट्रॉप्स किती? सल्फर, ऑक्सिजनचे 2 ॲलोट्रॉपची नावं O2 आणि O3. सल्फरचे 2 रोम्बिक आणि मोनोक्लिनिक. सल्फर झालं. सेलेनियमचे 2 रेड आणि ग्रे. सेलेनियम झाल्यानंतर टेरिलियमचे 2 कोणते? क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस. आणि त्यानंतर शेवटचा आहे पोलोनियम. पोलोनियमचे किती आहेत? 2, एक अल्फा आणि बीटा. ओके, हे या पद्धतीने आपल्याला दिले, त्याचं काही तेवढं नाहीये. समजलं मी काय म्हणतोय? आपण काय बघितलं? ॲलोट्रॉप्स बघितलं. कोणाचे ॲलोट्रॉप्स बघितलं? ऑक्सिजन फॅमिलीचे, म्हणजे ग्रुप नंबर 16 चे बघितलेले आहे. आता पुढे काय आहे? ऑक्सा ऍसिड आहे. ओके, ऑक्सा ऍसिड्स ऑफ द सल्फर. ऑक्सा म्हणजे ऑक्साइड्स, ऑक्सिजन. ह्याची रिएक्शन सल्फर सोबत केल्या तर आपल्याला इथे सल्फरस ऍसिड बनतोय. आता तुम्हाला इथे काय लक्षात ठेवायचं मुलांनो, यांचे फॉर्म्युले आणि डायग्राम्स थोडंसं लक्षात ठेवा. ठीक आहे, सल्फ्युरस ऍसिड H2SO3, सल्फ्युरिक ऍसिड H2SO4, आणि इथं आहे डाय पायरो सल्फ्युरिक ऍसिड. याला थोडंसं IMP करा आणि लक्ष द्या. डाय किंवा पायरो सल्फ्युरिक ऍसिड. तुम्हाला एक्झाम मध्ये CET मध्ये अशी डायग्राम दिली असेल आणि राईट देअर नेम किंवा फाइंड आउट देअर फॉर्म्युला असा क्वेश्चन येऊ शकतो याच्यावर ऑक्सा ऍसिड्सवर. आणि हा त्याच्यामधला IMP घटक आहे की बाबा डाय आणि पायरो सल्फ्युरिक ऍसिडचा म्हणजे नेमकं स्ट्रक्चर कसं आहे. तर तुम्ही बघा, इथं डबल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड, आणि बाकी सिंगल बॉन्ड. म्हणजे सल्फर ऑक्सिजन सोबत डबल बॉन्ड आहे, आणि हायड्रोक्साईड सोबत सिंगल बॉन्ड आहे, आणि इथल्या ऑक्सिजन सोबत सिंगल बॉन्ड. हे स्ट्रक्चर तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. कोणतं? पायरो सल्फ्युरिक ऍसिड किंवा डाय सल्फ्युरिक ऍसिड H2SO7. ओके, त्याच्यानंतर तो वरचे 2 सोडा, ते थिओसल्फ्युरिक ऍसिड. ओके, पण मला वाटतं हा IMP पॉइंट आहे, एकदा तुम्हाला रीड करायचं आहे. इथला घटक त्याच्यामध्ये जास्त पडू नये. ओके, त्याच्यानंतर बघा ऑक्झो ऍसिड्स ऑफ द क्लोरीन. आपण पहिला ऑक्झो ऍसिड्स ऑफ कोणाचे बघल्या? सल्फरचे बघल्या. आता कोणतं बघायचे आपल्याला? ऑक्झो ऍसिड ऑफ क्लोरीन बघायचे. क्लोरीन. ओके, ठीक आहे. क्लोरीन हॅलोजन्स फॉर्म सेव्हरल ऑक्झो ऍसिड. ओनली 4 ऑक्झो ऍसिड हॅव बीन आयसोलेटेड इन अ प्युअर फॉर्म. म्हणजे फक्त बरेच तयार होतात, पण आपल्याला त्याला आयसोलेट म्हणजे वेगळं करायचं असेल तर ते किती होतात? फक्त 4 होतात. त्याच्यामध्ये हायपोफ्लोरस ऍसिड HOF, पर क्लोरिक ऍसिड HClO4, आयोडिक ऍसिड HiO3, आणि मेटा पिरियोडिक ऍसिड H2IO6. यांचे फॉर्म्युलेस तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ओके, मेटा पिरियोडिक ऍसिड, ओके, आयोडिक ऍसिड, त्याच्यानंतर पर क्लोरिक ऍसिड, आणि त्यानंतर हायपोफ्लोरस ऍसिड. एकदा फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, त्यानंतर बघा, जे ऑदर्स आर स्टेबल ओनली इन ॲक्वियस सोल्युशन बट फॉर्म देअर साल्ट. तुम्हाला माहिती आहे हॅलोजन्सलाच म्हणलं आहे साल्ट फॉर्मिंग मेटल. सिंपली आपण म्हणतो साल्ट फॉर्मिंग एलिमेंट्स म्हणतो हॅलोजन्स. ओके, साल्ट प्रोड्युसिंग, म्हणजे इथं साल्ट तयार होणार आहे. द ऍसिड स्ट्रेंथ ऑफ द हॅलोजन ऑफ द ऍसिड इज काय लक्षात ठेवणार. ओके, बस एवढंच पॉईंट इथे लक्षात ठेवायचं, जास्त लक्षात ठेवू नका. ओके, पुढे बघा ऑक्सिजन. याच्यावर एक्झाम मध्ये क्वेश्चन येतात की बाबा ऑक्सिजन अँड कंपाऊंड्स ऑफ ऑक्सिजन.
IMP पॉईंट आहे की बाबा ऑक्सिजनचे फंक्शन काय आहे. तुम्हाला पेपरमध्ये पण आल्यासारखं होतं वाटतं. ठीक आहे, थिरीला आलं होतं का ऑक्सिजनवर काही? हा, कशावर तरी आले होते तुम्हाला ऑक्सिजनच्या विषयी. आणि सीईटीला पण महत्वाचा पॉईंट आहे ऑक्सिजन. याच्यामध्ये पहिलं ऑक्सिजन तर तुम्हाला काय दिले, प्रिपरेशन दिले. प्रिपरेशन म्हणजे कशा पद्धतीने तयार करतात. पहिली त्याच्यामध्ये मेथड दिलेली आहे. पहिली मेथड आहे लॅबोरेटरी मेथड. याच्यामध्ये काय केलं जातं, ऑक्सिजन कंटेनिंग साल्ट, म्हणजे असा साल्ट ज्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, ऑक्सिजन आहे. सच आहे त्याच्यामध्ये क्लोरेट्स आहे, त्याच्यासोबत नायट्रेट्स आहेत किंवा परमॅग्नेट्स आहेत. आता परमॅग्नेट इथे घेतलंय KClO3, परमॅग्नेटचा फॉर्म्युला आहे. त्याला काय केलेलं आहे, रिॲक्ट केलेलं आहे इन अ प्रेझेन्स ऑफ हीट विथ द मॅग्नीज डायऑक्साईड. तर आपल्याला इथे काय भेटलं, पोटॅशियम क्लोराईड भेटलं आणि त्याच्यासोबत काय रिलीज झाला, ऑक्सिजन गॅस. ही कोणती मेथड आहे, लॅबोरेटरी मध्ये करण्यात येणारी मेथड. म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये दिलं जातं ही रिॲक्शन आणि याला फाइंड आउट करा. तर लक्षात ठेवायचं, जेव्हा KCl3 म्हणजे पोटॅशियम परमॅग्नेट किंवा परमॅग्नेटची रिॲक्शन मॅग्नेशियम ऑक्साईड सोबत होतो, तेव्हा तिथे काय तयार होतो, ऑक्सिजन तयार होणार आहे. त्यासोबत थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे. थर्मल म्हणजे हीटचा वापर करून त्या एका रिॲक्टंटला ब्रेक करणं, त्याच्यापासून प्रोडक्ट तयार करणं, त्याला म्हणतात थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन. ओके, सिल्वर ऑक्साईड आहे, त्याला आपण डिकम्पोजिशन केलं बाय युझिंग द थर्मल हीट. त्याच्या रिलीज काय झाला, सिल्वर वेगळा झाला आणि काय तयार झाला, ऑक्साईड अलग झालेला आहे. सिल्वर ऑक्साईड आहे तो. तुम्हाला माहित असेल आपल्या चांदीला आहे की नाही, चांदीला जर त्याच्यावर हिरवा कलर चढला असेल तर त्याला काय करतात, सोनाराकडे जातो आपण, त्याला हिट करते. हिट करते ना, हिट करते आणि त्याच्यावरचा जो ऑक्साईड तयार झालेला आहे त्याला काय निघून जातो, तो एक गॅसच्या फॉर्म मध्ये जातो. तो गॅस म्हणजे कोणता आहे, ऑक्सिजन गॅस आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बाय डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पर ऑक्साईड. हायड्रोजन पर ऑक्साईडला आपण काय केलं, डिकम्पोजिशन केला. ओके, हायड्रोजन पर ऑक्साईडचा फॉर्म्युला आहे H2O2 इन द प्रेझेन्स ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड. तर बघा इथं पाणी तयार होते आणि ऑक्सिजन तयार होते. ह्या ज्या रिॲक्शन आहेत ना, याच्यामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त ऑक्सिजन प्रोडक्ट करायचा आहे किंवा प्रिपेअर करायचा आहे. अजून एक व्हेरी IMP महत्वाची घटक आहे, तो म्हणजे इलेक्ट्रोलायसिस. बाय युझिंग द इलेक्ट्रोलायसिस करून तुम्ही दोन गॅसेस मिळवू शकता, एक हायड्रोजन आणि ऑक्सिजन. आपण आता इथे शिकायला ऑक्सिजन, म्हणून ऑक्सिजन इथे रिलीज झाला बघा बाय इलेक्ट्रोलायसिस ऑफ वॉटर. इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रिक करंट, लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन. जेव्हा आपण सोल्युशन मध्ये किंवा पाण्यामधून इलेक्ट्रिक करंट पास आउट करतात, तेव्हा त्या पाण्याचं डिकम्पोजिशन होतं, ब्रेकडाऊन होतं आणि H2 गॅस आणि ऑक्सिजन गॅस काय होतं त्या ठिकाणी तयार होतो. म्हणून म्हणलेलं आहे 2H2O इलेक्ट्रोलायसिस केलं. इलेक्ट्रोलायसिस एक प्रोसेस आहे, याच्यामध्ये कॅथोड ॲनोडचा वापर करून इलेक्ट्रिक करंट पास केला जातो सोल्युशनच्या मधून आणि तिथं आपल्याला काय भेटतात, दोन गॅसेस भेटतात. त्याच्यामध्ये काय तयार होला, आपला ऑक्सिजन तयार झालेला आहे. ठीक आहे. म्हणजे आता तुमच्या पुढे जर बघितलं की बाबा प्रिपरेशन मध्ये आपण लॅबोरेटरी मेथड बघल्या, लॅबोरेटरी मेथड नंतर आपण इलेक्ट्रोलायसिस बघितल्या. आता आपल्याला बघायचं की बाबा जर आपल्याला डायऑक्सिजन, ओके तुम्ही ते बघल्या ना, कोविडच्या परिस्थितीमध्ये ऑक्सिजनचे टँक नेत होते, व्हेंटिलेशनला ठेवत होते, मग तो ऑक्सिजन काय हवेमधून शोषून घ्यायचा आहे का, नाही. तर ते ऑक्सिजन काय केला जातो, तयार केला जातो. ठीक आहे. तर तो डायऑक्सिजन कसा तयार केला जातो, तो म्हणजे ते म्हणजे इंडस्ट्रियल मेथड. कोणती मेथड आहे ती, इंडस्ट्रियल मेथड. डायऑक्सिजन इज ऑब्टेन्ड फ्रॉम द एअर. तो एअर पासूनच तयार केला जातो, पण एअर मधून डायरेक्ट ऑक्सिजन आपल्याला भेटतोय, पण त्या सिलेंडर मध्ये कसं भरता येईल, त्यासाठी काय प्रोसेस लागेल, काय रिएक्शन लागेल, त्याला इंडस्ट्रियल मेथड म्हणतात. ठीक आहे. बाय रिमूव्हिंग, पहिल्यांदा त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याचे मॉलिक्यूल काढून टाकायचं. हवा घेतली आपण त्या चेंबरमध्ये, त्याच्यामधून कार्बन डायऑक्साईड असेल ना त्याच्यामध्ये, त्यासोबत पाण्याचे मॉइश्चर असते ना, या दोघांना पण काय करायचं, आयसोलेट करायचं. देन जो रिमेनिंग गॅस असतो त्याला काय करायचं, लिक्विडिफाय करायचं. म्हणजे त्यामध्ये आता लिक्विडिफाय केलं की आपल्याला त्याच्यामध्ये दोन गॅसेस भेटतात, एक ऑक्सिजन आणि दुसरा नायट्रोजन, आणि कॅन बी ऑक्टेन. आणि आता ऑक्सिजन भेटला, त्यासोबत नायट्रोजन गॅस भेटला. ओके, या दोघांना पण घेतल्या, यांचं करतात फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. आणि फ्रॅक्शनल डिस्टिलेशन म्हणजे ऑक्सिजन आणि नायट्रोजन यांचा जो बॉइलिंग पॉईंट किंवा मेल्टिंग पॉईंट किंवा जो कोणता पॉईंट आहे, ओके वेपरायझेशन पॉईंट, याच्यानुसार त्यांना काय केलं जातं, फ्रॅक्शनल डिस्टिलेशनच्या माध्यमातून वेगळं केलं जातं. मग नायट्रोजन अलग होणार आहे आणि ऑक्सिजन अलग होणार आहे, आणि तोच ऑक्सिजन आपल्याला इथं कशामध्ये, हॉस्पिटलमध्ये पुरवला जातो. ती मेथड कोणती आहे, इंडस्ट्रियल मेथड ऑफ द प्रिपरेशन ऑफ द ऑक्सिजन. मग नेमकं फिजिकल प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत ऑक्सिजनच्या, तर हे एक महत्वाचा घटक आहे. जो डायऑक्सिजन आहे, लक्षात घ्या, ऑक्सिजनला कधीही फक्त ऑक्सिजन म्हणत नाही, त्याला म्हणतात डायऑक्सिजन. कारण की सिंपल, मी तुम्हाला अलिट्रॉक्स मध्ये सांगितलंय, जो नेसंट ऑक्सिजन असतो चांगला आहे का, तो नाहीये. दुसरा O2 चांगला आहे आणि O3 पण चांगला आहे. O3चा आपल्याला इथं काय काम आहे का, नाही. तो ओझोन लेअर म्हणून काम करणार आहे, ऍज अ प्रोटेक्टिव्ह शील्ड म्हणून काम करेल.
पण या ठिकाणचा जो नॉर्मली ऑक्सिजन आपल्यासाठी लागतोय तो म्हणजे डाय ऑक्सिजन, याला प्राणवायू सुद्धा म्हणतात. त्याला कोणता वायू म्हणतात? प्राणवायू. आता जो डाय ऑक्सिजन आहे त्याला कोणता कलर आहे का रे? ओके, बरं झालं, कलर नाही. कलर असलं तर वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्सिजन आपण घेतले असत्या. कोणाला गुलाबी कलर आवडतो, कोणाला ब्लॅक कलर, कोणाला येलो, प्रत्येकाचा कलर. ओके, म्हणून ऑक्सिजनला इथे काय नाहीये? कलर नाहीये. त्यासोबत त्याला सुगंध पण नाहीये, ओडर नाहीये. जर ओडर असता तर परफ्यूम घ्यायची गरज पडली नसती. म्हणजे accepted आहे. म्हणजे ओझोन सिंपल डायऑक्सिजनला कलर नाहीये, त्यानंतर ओडरलेस आहे. ओके, दोन गोष्टी लक्षात ठेवा. त्यासोबत हा पाण्यामध्ये काय होतं? सोलुबल होतं. म्हणूनच तर ते पाण्यामधले जे जीव आहेत जसे की फिशेस आहेत ते सर्वाइव्ह करू शकतात ना. ओके, त्याला काय म्हणतात? डीओ म्हणतात. डीओ म्हणजे काय? डिझॉल्व ऑक्सिजन. जो पाण्यामध्ये विरघळलेला ऑक्सिजन असतो ना तो असतो डीओ. जे फिशेस असतात बघा त्यांना गिल्स असतात, त्या गिल्सच्या माध्यमातून ते काय घेतात? हे ऑक्सिजन घेतात. Okay, a small amount of dissolved oxygen is sufficient to sustain the marine and aquatic life. आणि ऑक्सिजनचे 3 स्टेबल आयसोटोप आहेत, ग्रुप 16, 17 आणि 18. आणि मॉलिक्युलर ऑक्सिजनचा फॉर्म्युला आहे O2 आणि हा O2 आहे पॅरामॅग्नेटिक. हा O2 कसा आहे लक्षात ठेवायचं आहे, द मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ द ऑक्सिजन. ओके, पेपरला हेच आलं होतं, राईट डाऊन द मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ डायऑक्सिजन. तर त्याच्यामध्ये डायऑक्सिजन कसं आहे? पॅरामॅग्नेटिक आहे. हे झाले त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी, समजल्या. मग दुसरी प्रॉपर्टी आहे त्या केमिकल प्रॉपर्टीज. आता केमिकल प्रॉपर्टीज कशा बघायच्या असतात? त्यांच्या रिॲक्शन करून बघायचं आहे. आता डायऑक्सिजन आहे ना, त्याच्या रिॲक्शन डिफरंट टाईप मध्ये करून बघायचे. जसं की आपण अगोदर बघितलं होतं, रिॲक्टिव्हिटी टूवर्ड्स, रिॲक्टिव्हिटी टूवर्ड्स, रिॲक्टिव्हिटी टूवर्ड्स. पहिल्यामध्ये होता कोण होता? पहिला ऑक्सिजन होता. दुसऱ्यामध्ये कोणते? हॅलोजन होते. आणि तिसऱ्यामध्ये कोण होते? मेटल्स होते. आता आपल्याला डायऑक्सिजनची केमिकल प्रॉपर्टीज बघायचे. मग आता मी पहिल्यांदा काय घेतो? ऑक्सिजन घेतो, त्याची मेटल सोबत रिॲक्शन करतो. आता दाबल्यानंतर तुम्हाला माहिती आहे ना की जर मी ऑक्सिजनची रिॲक्शन सोबत मेटल सोबत केलं तर काय फॉर्म होतात माहिती आहे का? मेटल ऑक्साईड फॉर्म होतात. फॉर एक्झाम्पल मी मॅग्नेशियम घेतला, त्याची रिॲक्शन ऑक्सिजन सोबत केलं, काय फॉर्म होते? MgO2. मी जर कॉपर घेतला, त्याची रिॲक्शन ऑक्सिजन सोबत केलं, काय फॉर्म होते? CuO2. कॉपर डायऑक्साईड म्हणजे ऑक्साईड फॉर्म आलेत ना. पण मी काय केलं माहिती आहे का? AU घेतलं किंवा PT घेतलं, याची रिॲक्शन केली. AU म्हणजे कोण रे? गोल्ड, ऑरम म्हणतात त्याला. त्याची रिॲक्शन केलं, रिॲक्शन होत नाहीये. ओके, असं आहे का गोल्डवर गंज चढलाय? असेल तर काय आहे? ओके, प्लॅटिनियम असं असते का? नाही, हे एक्सेप्ट त्यांच्यासोबत त्यांची रिॲक्शन होत नाही. ओके, त्याच्यानंतर कॉपरची रिॲक्शन, कॉपर डायऑक्साईड, ॲल्युमिनियम ऑक्साईड. ओके, रिॲक्शन होणार आहे. एक्सेप्शन पेपर मध्ये येतात, एक्सेप्शन मध्ये AuPT. ओके, मग फक्त ऑरम आहे. PT फॉर्म देअर ऑक्साईड, प्लॅटिनियम पण त्याचे ऑक्साईड फॉर्म करतो. पण जेन्युइनली जर म्हटलं तुम्हाला की या ठिकाणी ऑरम जो आहे तो रिॲक्शन करणार नाही ऑक्सिजन सोबत. त्याच्यानंतर रिॲक्टिव्ह विथ द नॉन मेटल्स. आता नॉन मेटल सोबत सुद्धा तशी रिॲक्शन होते. जसे कार्बन नॉन मेटल आहे, कार्बनची रिॲक्शन ऑक्सिजन सोबत करा, कार्बन डायऑक्साईड फॉर्म होतो. जर 2 ऑक्सिजन असतील तर कार्बन डायऑक्साईड, 1 ऑक्सिजन असेल तर कार्बन मोनॉक्साईड फॉर्म होतो. ओके, फॉस्फरस सोबत रिॲक्शन करा, फॉस्फरस ऑक्साईड सुद्धा फॉर्म होतात. म्हणजे पण कोणते गॅसेस नको? त्या ठिकाणी नोबल गॅसेस नको. नोबल गॅसेस सोबत ऑक्सिजनची रिॲक्शन होत नाही. त्याच्या अगोदरच्या पॉईंट मध्ये मी तुम्हाला सांगितलेला आहे. ओके, त्याच्यानंतर आहे रिॲक्शन विथ द सम कंपाऊंड. आता काही कंपाऊंड सोबत जर ऑक्सिजनची रिॲक्शन केलं ना, सिंपली अगोदरच्या 2 रिॲक्शन जर तुम्हाला समजल्या, मेटल सोबत केलं तर मेटल ऑक्साईड होते, कार्बन सोबत केल्या किंवा नॉन मेटल सोबत केल्या तरी पण रिॲक्शन होणार आहे, फक्त गोल्डला सोडून. मग इथे मी झिंक सल्फाईडला ऑक्सिजन केलं होतं, झिंक ऑक्साईड तयार होतो. जर मिथेनची रिॲक्शन मी ऑक्सिजन सोबत करतो, कार्बन डायऑक्साईड आणि S2, ही रिॲक्शन तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकते. whenever CH4+2O2 फाइंड आउट द काय प्रोडक्ट. ओके, आपण बऱ्याच रिॲक्शन आपण सॉल्व्ह करणार आहोत. त्याच्यानंतर SO2 आहे, त्याची रिॲक्शन O2 इन द प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट SO3 तयार होतो. ठीक आहे, म्हणजे बऱ्याच गोष्टींसोबत ऑक्सिजनची रिॲक्शन होणार आहे. मग नेमकं ऑक्सिजनचा वापर काय? आलाच एखादा क्वेश्चन तर बघा, व्हॉट आर द युजेस ऑफ द ऑक्सिजन? डायऑक्सिजनचा सगळ्यात वापर महत्वाचा आहे रेस्पिरेशन. हे जे सजीव सृष्टी जगत आहे त्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे डाय ऑक्सिजन, फॉर सस्टेन द ॲनिमल्स अँड ॲक्वॅटिक लाईफ. त्यासोबत स्टील तयार करण्यासाठी सुद्धा वापर केला जातो. त्यासोबत ऑक्सी ॲसिटिलीन फ्लेम वेल्डिंग साठी वापरतात. वेल्डिंग माहिती ना, ती कोणता कलर असतो? येलो आणि ब्ल्यू कलरची वेल्डिंग असते, माहिती ना, त्याच्या समोर घालतात तेव्हा. तर ते असते ऑक्सी ॲसिटिलीन फ्लेम, असणं पण त्याला. ठीक आहे, त्यासोबत वेल्डिंग करण्यासाठी आणि कटिंग करण्यासाठी. ऑक्सिजन सिलेंडर हे वाईडली यूज करतात हॉस्पिटलमध्ये, किंवा एव्हरेस्टला गेले असेल तर वर माउंटेन्सवर जाताना, किंवा जे काय म्हणतात त्याला, डायव्हर्स असतात ना पाण्यामध्ये डायव्हिंग करतात, त्यांच्यासाठी सुद्धा ऑक्सिजन सिलेंडर वापरला जातो. त्यासोबत सगळ्यात महत्वाचं आहे जे काही
फ्युल्स असतात ना, फ्युल ज्वलनशील पदार्थ असतात, ते फायर त्याला लागण्यासाठी सुद्धा ऑक्सिजनचा आहे. आपल्या लहानपणी एक्सपेरिमेंट होता, एक काय घ्यायची, मेणबत्ती घ्यायची, ओके, पाण्यामध्ये ठेवायचं, त्याला लावायचं किंवा सिंपली वर ठेवायचं आणि त्याच्यावर काय ठेवायचं, ग्लास. मधातला गॅस संपून जातो, तो गॅस कोणता संपलाय, ऑक्सिजन, म्हणून ते काय झाला, तो दिवा किंवा तो मेणबत्ती भिजली आहे. त्याचं कारण आहे फ्लेम होण्यासाठी, जळण्यासाठी सुद्धा काय लागते, ऑक्सिजन लागते. ठीक आहे. हायड्राजिन ओके, आता हा एक महत्वाचा हायड्रोजन नावाचं एक फ्यूल आहे, याला लिक्विड हायड्रोजन म्हणतात. जे रॉकेट्स असतात बघा, रॉकेट्स अवकाशामध्ये जाणार आहेत, ते रॉकेट्स लॉन्चिंग करताना त्यांना जे फ्यूल म्हणून काम करतात ना, त्याच्यामध्ये लिक्विड ऑक्सिजन वापरला जातो. हे पेपरला येते. लिक्विड हायड्रो ऑक्सिजनचं जे नाव आहे त्याला म्हणतात हायड्राझाईन. व्हॉट आर द युजेस ऑफ हायड्राझाईन? त्या हायड्राझाईनचा वापर केला जातो, रॉकेट्स मध्ये केला जातो. ठीक आहे, इथपर्यंत आलं. कोणाला काही अडचण इथपर्यंत?